नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खरं तर आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका साधी माणसं या मालिकेच्या काही गोड आठवणी तुमच्याबरोबर शेअर करता याव्या म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। तर खरं तर मित्रांनो, ही मालिका संपू नये असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं, पण फायनली आता या मालिकेने निरोप घेतलेला आहे आणि आजपासून ही साधी माणसं मालिका बंद झाली। पण काय करणार, या मालिकेने आपल्या मनात जे घर केलं ना, त्यामुळे तुम्ही सगळे या मालिकेला मिस करताय ना। तसंच आज मीही स्वतः या मालिकेला खूप मिस करते, कारण या मालिकेतील लाडके कलाकार सत्यजित आणि मीरा या दोघांची जोडी खूपच छान होती। खरंच आपला सत्यादादा आणि मीरा हे दोघे अगदी छान पद्धतीने आपली भूमिका साकारत होते। सत्या सतत आपल्या मीराला धूमकेतू अशी हाक मारायचा आणि धूमकेतूवरती अतिशय जीवापाड प्रेम करायचा। धूमकेतूसाठी सत्याने अनेकदा कितीतरी वेळा सत्यागिरी वापरलेली आपण बघितलेली आहे आणि हाच सत्याचा आणि मीराचा साधेपणा आपल्याला खूप आवडायचा। आधी जेव्हा सत्याचं लग्न मीराबरोबर झालं होतं, तेव्हा सत्या एक नंबरचा गुंड माणूस दिसत होता। त्याची कशी दाढी वाढलेली असायची, तो कसा राहायचा, दारूही प्यायचा। पण जेव्हापासनं मीरा या गायकवाडांच्या घरात आली होती, तेव्हापासनं मात्र तिने सत्याचं वागणं बोलणं सगळं काही बदलवलेलं असतं। हे सगळं आपण जवळून बघितलंय, त्यामुळे या मालिकेने अगदी आपल्या मनात घर केलं। आज ही मालिका आपल्याला सोडून गेली, पण अजूनही तिचे खूप काही क्षण आपल्या मनात असे साठवून ठेवलेत। आज मलाही अगदी काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, म्हणून मित्रांनो, माझ्या मनातील काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर व्हाव्यात म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हा सगळ्यांनाही या मालिकेची खूप आठवण येत असेल ना, कारण आपला सत्यादादा होताच तसा, नेहमी सत्यागिरी दाखवायची। निरूपाला सतत सत्याचा राग यायचा, पण सत्या मात्र सत्यागिरी दाखवणं काही बंद करत नव्हता। निरूपालाही खूपच छान मस्त अशी ॲक्टिंग जमायची। सतत आपला बबड्या आणि बबडी एवढं सोडून तिला काहीच सुचत नव्हतं आणि तिचा तो बिंडोक बबड्या तो सतत इतरांना फसवायचं, इतरांशी खोटं बोलायचं आणि इतरांचे पैसे कसे लुटायचे एवढंच त्याला जमायचं। आणि शेवटी मात्र पंकज, देविका सगळेजण अगदी साधी माणसांसारखे बदलले होते। रवी, रिया अगदी सत्या मीराचे लहान भावंड होते आणि ते दोघेही अतिशय छान त्यांची भूमिका पार पाडायचे। सुधाकर, भाऊ, आजी या सगळ्या कलाकारांनी खूपच आपल्या मनात घर केलं, त्यामुळे ही मालिका संपू नये असं सगळ्यांना वाटत होतं। पण खरं तर शेवट जरा लवकरच झाला, अजून त्यांना खूप काही दाखवता आलं असतं। देविकाचंही सत्य जरा त्यांनी उरकतच घेतलं, कारण तिचा राजवीर नावाचा मुलगा आहे, तिची गावाकडे एक आई आहे, हे सगळं काही अजून खूप दिवस दाखवता आलं असतं। पण काय करणार, आता मालिका संपवायची होती, त्यामुळे साधी माणसं कशी असतात हे त्यांनी दाखवलं आणि शेवट मालिकेचा अगदी गोड असा केला। शेवटच्या क्षणाला सत्याच्या आईचं खरं सत्य सगळ्यांसमोर आलं। निरूपाची सख्खी बहीण अनुसया हीच सत्याची आई असते। सत्याचा जन्म झाला तेव्हा अनुसया मात्र हे जग सोडून गेलेली असते, त्यामुळे सुधाकर भाऊंनी अगदी आईचं आणि बापाचं दोघांचंही प्रेम सत्यजितला लहानपणापासून दिलेलं असतं आणि आजीने तर अगदी सत्याचा खूप लाड केलेला असतो, त्यामुळेच आजी मात्र सत्याची डार्लिंग आजी असते ना। दोघांचं नातं अगदी घट्ट असतं, पण निरूपाने मात्र सतत सत्याला पनोती म्हणून हिणवलेलं असतं, सतत त्याला त्रास देत आलेली असते, त्याला हिणवत आलेली असते। पण कारण आपला सत्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेला असतो ना, त्याला लहानपणापासून आईचं प्रेम मिळालंच नव्हतं। शेवटी मात्र जेव्हा निरूपाला हे सत्य कळलं की अनुसयाचा मुलगा हाच सत्य आहे, तेव्हा मात्र निरूपाच्या ममतेचाही पाझर फुटलेला असतो आणि निरूपाने मुलगा म्हणून सत्यजितचा स्वीकार केलेला असतो। सत्यजितच्या जिंदगीत जे हवं असतं ते त्याला मिळालेलं असतं, त्याला खरी त्याची आई प्रेम करणारी त्याला मिळालेली असते। म्हणूनच राजवीरच्या वाट्याला हे दुःख येऊ नये, राजवीरनेही खूप काही भोगलंय, त्यामुळे मीरा आणि सत्याने निर्णय घेतलेला असतो, राजवीरला दत्तक घ्यायचं आणि आईवडिलांसारखं प्रेम करायचं, त्याला हवं नको ते सगळं द्यायचं। त्यामुळे त्या दोघांनी देविकाचं सत्य कुणालाही न सांगता राजवीरला आपल्या घरात दत्तक म्हणून आणलेलं असतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मालिकेचा शेवट झाला, पण ज्यावेळेस ही मालिका संपली त्यावेळेस मात्र आपल्याला खूपच वाईट वाटलं।
जसं तुम्हाला वाईट वाटलं तसंच मलाही वाईट वाटलं. जेव्हा हा शेवटचा भाग मी तुमच्यासमोर सादरीकरण केलं ना, त्यानंतर खरं तर मला दिवसभर करमलंच नाही. कारण रोजचं सादरीकरणाचं काम माझं होतं. म्हणजे फक्त हे काम नाही, तर मी अगदी मनापासनं ही मालिका तुम्हाला सांगायचे. या मालिकेचा रिव्ह्यू रोजचा रोज द्यायचे. जणू म्हणजे ही मालिका माझी तोंडचीच झाली होती. पण आज अचानक ही मालिका आपल्याला सोडून गेली. त्यामुळे मित्रांनो, खरंच आज मनातलं जे काही आहे ना, ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. अशा प्रकारे आपल्या सत्या आणि मीराची जोडी खूपच छान होती. पण आता त्या जागी सुखाची नांदी आनंदी ही मालिका नवीन स्टार प्रवाहावरती सुरू झालेली आहे. तर 30 मार्चपासून आनंदी ही मालिका रात्री 9:30 वाजता आपल्याला टी व्हीवरती बघायला मिळणार आहे. पण मात्र ही आनंदी मालिका ही अगदी रंजकदार असणार आहे. तर आजचा भाग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे, तो तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा. कारण जशी आपली साधी माणसं ही मालिका साध्या माणसांची होती, अगदी घरगुती, जे काय असायचं ते घरगुतीच असायचं आपल्या माणसांसारखं, तसंच ही आनंदी ही मालिका गावाकडची साध्या माणसांची आहे. हां, जरा म्हणजे यात मोठी माणसं येणार आहेत, पण जे काही असेल ना ते खरंच मित्रांनो खूप भारी असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा. अशा प्रकारे साधी माणसं या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी निरोप घेतलेला असतो आणि ही मालिका 16 मार्च 2024 म्हणजे 2 वर्षापूर्वीच चालू झाली होती. जशी ही मालिका सुरू झाली तसं त्याचं रिव्ह्यू मी तुम्हाला देत आले. त्यामुळे मित्रांनो, खरं तर आज मलाही खूप वाईट वाटतंय. ही मालिका आज आपल्यातनं गेली, पण तिच्या खूप काही आठवणी आपल्या मनात घर करून गेल्या आणि तसंच या आनंदी मालिकेच्याही आपल्या मनात नक्कीच आठवणी राहतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सगळेच जर साधी माणसं या मालिकेला मिस करत असाल तर कमेंट करून माझ्याशी नक्की शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या कमेंटमुळे मला अजून प्रेरणा मिळते आणि मग मी रिव्ह्यू करताना खूप छान असं सादरीकरण करू शकते. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या साधी माणसाबद्दल ज्या काही कमेंट असतील त्या मला नक्की कळवा. अशा प्रकारे आपल्या सत्यादादाची आणि मीरा वहिनीची जोडी तर आपल्यातनं गेली, पण या मालिकेचा आठवणी नेहमीच सतत आपल्या मनात उजाळा देत राहील. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढे आपण नवी सुरुवात करू. तीही साध्या माणसांसारखी अगदी नवी असेल आणि छान असेल. ती तुम्हालाही नक्की आवडेल. त्यामुळे मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.